मतदान करून फायदा काय तुम्ही सांगा, बरोबर आहे का? आता मतदान आम्ही प्रत्येकाला प्रत्येक वेळेस आता मतदान येतंय जातंय करतात, आम्ही मतदान आश्वासन भेटते आणि आमची कामं तर व्हायला पाहिजेत ना. कामं शून्य व्हायलेत, काहीच नाही. आज इतक्या वर्षात आम्हाला फक्त 4 आणे तरी निधी आलाय का कोण्यापर्यंत? आमचं काहीतरी एक इटाचं तरी काम झालंय का कुठं? आहे आतापासून फक्त आश्वासनच देत आलेले आहेत आमच्या समाजाला. आश्वासनाच्या पलीकडे एकही कुठलं काम झालेलं नाही आमच्या समाजाचं. आणि होतंय काय की खुर्चीवर बसण्या अगोदर सत्ताधारी आमच्या सोबत असतो आणि ज्यावेळेस पदावर जातो त्यावेळेस त्याची मानसिकता बदलत असते. पण समाजासाठी आजपर्यंत काहीच केलेलं नाही. या समाज दुर्लक्षित आहे. या समाजासाठी काही नाही करावं. प्रत्येक वेळेस तेच आश्वासन, प्रत्येक वेळेस तेच आश्वासन. फक्त कवर निवडून येऊस तर निवडून आल्यानंतर कोणी विचार करत नाही. मग हा विचार कोणी करायचा? आणि कसं असतं, शेवटी सरपंच असो का सदस्य असो, हे जनतेचा गुलाम आहे. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही मालक न होता जनतेचे गुलाम राहा. तुमची मानसिकता जी चेंज होत चालली आहे दर पंचवार्षिकला, की तुम्ही जनतेत थांबतात तर की एक मतदान होस तर तुम्ही सगळ्यासोबत कुणाच्या मातीला येणं, चहा पाणी करण्या गोष्टी होतात. गावामध्ये आम्ही शिवराम मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते या संदर्भात आपल्या मागण्यांच्या संदर्भात अमुक तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही संघटनेचा असो, कोणत्याही विचाराचा उमेदवार असो, जो आपल्याला या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करेल अशा आपण उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे राहणार आहोत. आणि या की 10 लाख रुपयाचा तुम्हाला निधी आला आहे, कोणी म्हणते कंपाऊंड वाला आहे, कोणी म्हणते तार कंपाऊंड आहे. आम्ही वारंवार ज्यांना आम्हाला आश्वासन दिलं त्यांना आम्ही विचारित आहेत फोन लावून वैयक्तिक, तर आमचे पैसे खाल्ले कुणी काय का नेमकं आमच्या समाजाचा तुम्ही युजन थ्रू वापर करीत आहेत का, की इलेक्शन आल्यापुरतं तुम्ही म्हणतात की होत आहे. आज ग्रामपंचायतला 2-2.5 कोटी रुपयाचा निधी होता, मग आमचे 10 लाख रुपये आमच्या समाजाच्या हक्काचे आले होते. निदान आम्ही तर कुणाला वैयक्तिक मागत नाहीत, मग आमच्या समाजाचे 10 लाखाचं झालं काय?